सगळ्या सवलती लागू पाहिजे. तुम्ही एसीबीसी ईडब्ल्यूचे जे पोरं आहेत निवडी झालेले त्यांच्या नियुक्त्या द्यायच्या. तुम्ही केसेस मागं घेऊ म्हणलेले मागं घ्यायचे. तुम्ही हैदराबाद गॅजेटियरचा JR काढा, त्याप्रमाणे प्रमाणपत्र वाटप करायला चालू करायचे. आंदोलन थांबत नाही आता. त्याशिवाय तुम्ही सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध आणि पुणे बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेटियर याचा JR काढून अंमलबजावणी करायची. तुम्ही सारथीचे पोरं त्यांच्या ज्या योजना बंद केल्या त्या पुऱ्या द्यायच्या. तुम्ही अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे जे व्याज परतावे थांबले ते एक बी ठेवायचा नाही, एक बी नाही. वाटप चालू आहे हे चालू आहे ते सांगायचंच नाही. 3 वर्ष विश्वास ठेवला तुमच्यावरती आम्ही. तुम्ही दगा फटका करायला, त्यामुळे तुम्हाला याच्यात सुट्टी नाही. छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे की विकासाला जात आणि धर्म नसतो, पण निवडणूक आली की जातीचा विचार होतो, जातीचा विचार केला जातो. तू नको सांगू म्हणा. तो आहे विचारानं राज्य चालायचं म्हणल्यावर राज्य उचलून दुसऱ्या देशात न्यावं लागतं. जातीवाद तो यासारखा कोणाकोण दुसऱ्या आणि ती बोलायला लागला काय गप्प पाडा होता त्याला. चांगलं ते हसत होता, आता खुश होता. देव बावनकुळ्याच्या गळ्यात लफडं गुतलं ते खुश झालता, निवांत झोपत होता बिचारा. ते म्हणला ते लफडं तू ते बावनकुळ्या ते अर्धी घेत असेल तर 2 आणून झोपत असन आता. आणि त्यालाही म्हणत असं फोन करून तू 2 घेत असला 4 हानी जाय आता. बरं झालं तो या गळ्यात गुतलं. ते सुखी झालता, तो निवांत खुश हसतोय तो बावनकुळ्यावर. आता हसल्याला सांगितलं मला काल मीडियाने, हसलाय मस्त हसतो. भुजबळांना एक प्रश्न विचारण्यात आला की 29 ऑगस्ट पासून जरांगी पाटलांचं आंदोलन सुरू होते, त्यावर त्यांचे मिश्किल हसू बघायला मिळाले. तेच सांगितलं मग तुम्हाला मी. ती बावनकुळ्यावर हसू दे आता, कशी मजा आहे. त्याला विचारतो कसं आहे, मला पुढच्या तोफाला घालतात म्हणतो देऊ. आता होय पुढं आता ते बावनकुळ्यावर हसतोय देऊ, कशी मजा आहे. कारण ते भोगून झालेलं आहे त्याचं. आता ते का मराठीचं आता वाटत जात नाही, त्याचं भोगून झालेलं आहे. आणि ते राहिलेल्या वयात मराठीच्या वाट पण जाऊ नये. मस्त आपलं मंत्रिपद घ्यावं, बसावं तिकडं पटाणाला. काय चाललंय गिरीश महाजन भाऊचं ते बघावं. आपलं मस्त तिकडे ध्यान ठेवा, खड्डा कुठं पडय काय पडय, टोमना टामना हाणायचं मस्त चालून त्याचं राजकारण. इकडं नादी लागला उदाडाच परत, इकडं नादी नाही लागायचं. पुन्हा राजकीय करिअर सुद्धा खलास. ते तुकडं तिकडे चालून दे. आम्ही बोललो काही बघा, मी नियतीनं खरं सांगतो, मी आज मराठ्यांचं रक्त खेळतं माझ्या अंगात. मी एवढा इमानदार आहे, मी बळच आरोप नाही करीत कधीच. याच्यात बावनकुळेने शिरसाटने चूक केली त्यांनीच केली म्हणतोय मी. याच्यात चूक छगन भुजबळने केली म्हणलो का? बळच आरोप नाही करत मी. याच्यात धन्याने चूक केली म्हणतो का? आपण बळच आरोप नाही करत. जे सत्य आहे तेच मांडतो. मग तर मला आरोप करायचे असते तर मी त्यांची बी नावं घेतली असते. याच्यात त्यांनी याच्यात काही केलंच नाही, त्यांना कशामुळे दोष द्यायचा? त्यामुळे तुमचं मजाच चाललंय, चलू दे मानव गपची पडती इकडं. मी सकारात्मक चर्चेवरती जगणारा माणूसच नाही. माझ्या समाजाचं वेदना माझ्या डोळ्यासमोर जर दिसत असतील तर मी सरकारशी नाही बोलू शकत. मला कृती पाहिजे. तुम्ही जर 58 लाख नोंदी शोधल्यात तर 58 लाखाचे प्रमाणपत्र तुम्ही दिले पाहिजे. त्या लोकांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले पाहिजेत की सरकारनं 58 लाख नोंदी आमच्या शोधून काढल्या. ज्या 150-200 वर्षापूर्वीचा जे खजाना होता तो उकरून सरकारनं बाहेर काढला, शिंदे साहेबांनी बाहेर काढला. तर मग आता तुम्ही त्यांना ते खाऊ दिला पाहिजे. तुम्ही जर ते उद्ध्वस्त करायला लागलात तर मग हे कसं सहन करायचं? तुम्ही 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या, कृती करा. व्हॅलिट्या थांबून धरल्यात. आत्ताच बीडचं उदाहरण आलं होतं. एवढ्यात मीडियाच्या समोरच हाजीपूर गावे तिथल्या व्हॅलिट्या झाल्या. मी मोगाशी याच्या अगोदर तुम्हाला एक शब्द बोललो होतो की सरकारने विशी घेऊन सांगितलं मराठ्यांचे प्रमाणपत्र देऊ नका. मला बीडच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि ते आता 1 घंट्याच्या आता सिद्ध पण झालं. ते समोरच आलेत आणि त्यांनी सांगितलं की आमची व्हॅलिडिटी, आता पोरीने ऍडमिशन घेतलंय इंजिनिअरिंगला पुण्याला आणि व्हॅलिडिटी द्यायनात. भावाची दिली, बहिणीची द्यायनात, वंशावळ जुळली, सगळं झालं. मग हे सरकार असं वागल्यावर आम्ही शांत कसं काय बसायचं? पोरापोरीच वाटलं होऊ द्यायचं का? केलं बीडच्या अधिकाऱ्यांनी. आता एवढ्यात हे आदेश देणार का सरकार? बैठका लावतंय आणि व्हीसीद्वारे अधिकाऱ्यांनी हे सांगताय का? अधिकारी ऑन रेकॉर्ड आम्हाला सांगते असे आदेश त्याच्यामुळे देता येणार. किती नीच वागणार रे तुम्ही गोरगरिबाच्या लेकराशी?